नमस्कार मैत्रिणींनो, अस्मिताज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आषाढी एकादशीपासनं चातुर्मास चालू होतो. तर आपल्यापैकी बरेच जण एरवी जरी कांदा लसूण खात असतील तरीसुद्धा चातुर्मासामध्ये कांदा आणि लसूण वर्ज्य केलं जातं. मी या चातुर्मासामध्ये जेवढे सण येतात किंवा व्रत वैकल्य येतात त्या सर्वांना बिना कांद्या लसणाचेच पदार्थ नैवेद्यासाठी बनवते. आता इथे सर्वात आधी मी अर्धी जुडी पालक घेतलेला आहे. पालक स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. पालक चिरून झाला की नंतर यामध्ये मावेल एवढं बेसनपीठ घालून घ्यायचं आहे. आता पालक आणि बेसनपीठ म्हटलं की लगेच तुमच्या लक्षात आलं ना की भजी, तर हो, भजीच बनवायची आहेत. आता इथे बेसनपीठ घालून घ्यायचं. तर जे पालकामध्ये मुळातच थोडासा पाण्याचा अंश असतो, त्यामुळे पालकाची भजी बनवताना पाणी खूप वापरायचं नाही, कारण पीठ भिजून एक 10 मिनटं जरी ठेवलं तरी ते नंतर खूप पातळ होतं. आता इथे बेसनपीठ घालून झालं की त्यामध्ये मी हिरवी मिरची, आलं आणि जिऱ्याचा ठेचा घालून घेतला आहे. नंतर पाव चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घातलं की नंतर 1 चमचा ज्वारीचं पीठ यामध्ये घालून घेतलं. ज्वारीच्या पिठाने कुठलीही भजी चांगली होतात, हलकी फुलकी, सोडा वापरण्याची सुद्धा गरज पडत नाही. आणि नंतर यामध्ये 1 मोठा चमचा ओवा आहे, तो हातावरती चांगला चोळून घातलेला आहे. आता तुम्ही बघताय, मी आधी सुरुवातीला पीठ पालकामध्ये चांगलं एकजीव मिळून घेतलं, ते चांगलं ओलसर झालं. परंतु फक्त नंतर मिक्सरचं भांडं जे आहे ते थोडंसं धुवून यामध्ये पाणी घातलं, तेवढंच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. पीठ भिजून झालं की एक 5 ते 10 मिनिटे छान सेट झालं की नंतर कढई गॅसवरती ठेवून तेल घालून तेल गरम झालं की यामध्ये भजी तळून घ्यायची आहेत. आता ही पालक भजी कमी गॅसवरतीच तळायची आहेत, म्हणजे हिचा रंग जो आहे ह्या भाज्यांचा तो जास्त लालसर होणार नाही. पालकाची भजी असल्यामुळे आपल्याला तो रंग हिरवाच ठेवायचा आहे. आता इथे हे भजे तळून झालेले आहेत. असं काही नाही की फक्त कांदा आणि लसूण असेल तरच पदार्थ चांगले होतात, परंतु बिना कांद्या लसणाचे पदार्थसुद्धा चवीला अगदी अप्रतिम लागतात. परंतु त्याला तिखट, मीठ हे जे आहे हे अगदी योग्य प्रमाणात पडले पाहिजे. आता इथे भजी तयार झालेली आहेत. अशाच पद्धतीने मी सगळी भजी तळून घेतलेली आहेत. आत्ता लवकरच रक्षाबंधन येणार आहे, तर तुम्ही या सोप्या पद्धतीने ही भजी एकदा नक्की करून पहा. साहित्य खूप कमी आहे, परंतु चवीला अगदी छान अशी ही भजी तयार होतात. अजून तुम्ही पालकऐवजी कांदा जर नसेल वापरायचा तर कोबीची किंवा घोसाळ्याची भजीसुद्धा देवाला नैवेद्यासाठी दाखवू शकता. भजी कुठलीही असो, परंतु ती जेवणामध्ये गरम गरमच चांगली लागतात. त्यातली त्यात पालक भजी तर गरमच छान लागतात. म्हणून नेहमी सणाचा कुठलाही स्वयंपाक असू द्या, सगळा स्वयंपाक आधी करायचा आणि भजी नंतर तळायचं. मी तरी नेहमी असंच करते. आता तुम्ही इथे बघू शकता की बिना सोडा घालता सुद्धा ही भजी किती सॉफ्ट झालेली आहेत, कारण ज्वारीचं पीठ घातल्यामुळे भजी चांगली होतात. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.